मित्रांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आपल्या श्राव्य पुस्तकांच्या शृंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्या समोर आणते आहे. पुस्तकाचं नाव आहे अण्णांच्या विचारलहरी. प्र. ना. वर्टीकर अर्थात अण्णा वर्टीकर या श्री गोंदवलेकर महाराजांच्या थोर अर्थात नामसाधकाचे विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत. याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलंच आहे. तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग, त्याचं अभिवाचन आपण करत आहोत. श्री महाराजांना प्रापंचिक अडचणी सांगाव्यात का? आपण सांसारिक माणसं, आपल्या बहुतेक अडचणी सांसारिक असतात. पारमार्थिक अडचणी आपल्याला जवळजवळ नसतातच. अशा अडचणी श्री महाराजांना सांगण्यात आपण काही चूक तर करत नाही ना, असं आपल्याला वाटतं. या बाबतीत श्री महाराजांचं काय म्हणणं आहे ते पाहूया. श्री महाराज म्हणाले, रामाकडे मागताना फक्त नामाचं प्रेमच मागा, दुसरं काही मागू नका. आणखी एके ठिकाणी ते म्हणाले, तुम्ही मला तुमच्या कुटुंबातील एक आहे असं समजावं आणि मला सर्व सांगावं. यावरून प्रपंचातल्या अडचणी श्री महाराजांना सांगायला काही हरकत नाही, म्हणजे श्रीरामाला सांगू नयेत. त्यांना योग्य वाटेल, कल्याणाचं वाटेल ते करतील. इथे मला एका वरिष्ठ साधकाची गोष्ट आठवते. तुम्हाला ती आवडेल म्हणून सांगतोय. त्या वरिष्ठ साधकालाही संसार होता आणि अडचणीही होत्या. तो त्या श्री महाराजांना सांगत असे. त्याने ठरवलं की श्री महाराजांना असं सांगणं योग्य नाही, म्हणून एकदा तो श्री महाराजांना भेटला तेव्हा अशा गोष्टी श्रींना न सांगण्याचं त्याने ठरवलं. पण तो श्रींना भेटला तेव्हा श्री महाराजांनीच त्याच्या संसाराविषयी गोष्टी सुरू केल्या. त्याला आश्चर्य वाटलं. तो श्री महाराजांना म्हणाला, मी आज ठरवलं होतं की तुमच्याशी प्रपंचाच्या गोष्टींविषयी बोलायचं नाही, पण तुम्हीच त्या सुरू केल्या. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आईला आपल्या बाळाचा शेंबूड पुसायला किळस वाटत नाही. तेव्हा श्री महाराजांना प्रपंचातील अडचणी निवेदन करण्यात काही चूक नाही असं मला वाटतं. श्रीराम. हे कसं करावं? तुम्हाला एक उदाहरणच देतो. माझ्याकडे एका श्रीभक्ताचं पत्र आलं. त्याची आर्थिक स्थिती खूप खालावली होती आणि पत्नीच्या माहेरी जाऊन राहण्याची वेळ आली. त्याला ते असह्य झालं. काय करू म्हणून त्याने मला विचारलं. वास्तविक हा प्रश्न पूर्ण व्यावहारिक आहे, पण कधी कधी मनुष्य खूप हताश होतो. श्री महाराजांना कशी प्रार्थना करावी हेच समजत नाही. मी त्याला वर लिहिल्याप्रमाणे प्रापंचिक अडचण नामाशी जोडून प्रार्थना करावी असं सुचवलं आणि ती कशी करावी हे लिहिलं. तेच खाली देतोय. महाराज, माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे माझं नामस्मरण बरोबर होत नाही. निदान माझं नामस्मरण नीट होईल इतकी तरी आपण माझी आर्थिक परिस्थिती सुधारावी अशी माझी तुमच्या चरणी नम्र विनंती, प्रार्थना आहे आणि थोडा जपसंकल्प सोडावा. श्री महाराज एक वेळ आपल्या संसारातील अडचणी कदाचित सोडवणार नाहीत, पण नामाची अडचण नक्कीच सोडवतील. म्हणून आपण सांसारिक अडचणी नामाशी जोडून श्री महाराजांना प्रार्थना करावी. जो नाम घेतो त्याला संसारात श्री महाराज जरूर तेवढं दिल्याशिवाय राहणार नाहीत. श्रीराम. शांत निद्रा. एखादं लहान मूल सबंध दिवस बाहेर बागडतं आणि रात्री आईच्या कुशीत शांत झोपतं. त्याप्रमाणे आपण सबंध दिवस प्रपंच करावा, पण निदान रात्री झोपताना तरी श्री महाराजांच्या स्वाधीन व्हावं, म्हणजेच रात्री नाम घेत निद्राधीन व्हावं. शांत निद्रा येणं ही सुद्धा भगवंताची कृपाच आहे. श्रीराम. पेन्शन मिळतं घरी बसून नाम घेण्यासाठी. एक दिवस मला भेटायला एक वयस्क श्रीभक्त आले होते. तेव्हा कळलं की ते लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. मी त्यांना म्हटलं, सध्या सकाळी 10 ते 5 तुम्ही ऑफिसमध्ये काम करीत आहात. संसाराचे विचार आले तरी संसार बाजूला ठेवून तुम्ही ऑफिसचं काम करता. निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतन मिळेल. मुलंही आता मोठी होऊन करती सवरती झालेली आहेत. तर निवृत्तीनंतर हाच वेळ म्हणजे 10 ते 5 नामस्मरणाला द्यायला काय हरकत आहे? तुम्हाला एखादं वर्ष वाढवून मिळालं असतं तर तुम्ही आनंदाने ऑफिसमध्ये काम केलं असतं, नाही का? तसं समजावं आणि निदान 1 वर्ष तरी हा प्रयोग करून पाहावा. वयोमानानुसार थोडी विश्रांती घेण्यास हरकत नाही आणि शक्य झाल्यास पुढेही चालू ठेवावा. खूप छान वाटेल. आणि पुढे म्हणालो, पगार मिळतो ऑफिसमध्ये काम करण्यासाठी.
आणि पेन्शन मिळतं घरी बसून नाम घेण्यासाठी. त्यांना माझं म्हणणं आवडलं आणि तसं करण्याचा प्रयत्न करीन असं म्हणाले. प्रेम. ज्या कुटुंबात नाम आहे त्या कुटुंबात प्रेम आहे. श्रीराम. तुम्हाला कोणता संत आवडतो? एका भक्ताने श्री महाराजांना विचारलं. महाराष्ट्रात 5 मोठे संत होऊन गेले. श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री रामदास स्वामी, श्री एकनाथ महाराज आणि श्री नामदेव महाराज. यातील तुमचा विशेष आवडता कोणता? तेव्हा श्री महाराज म्हणाले, संत नामदेव. भक्तांनी विचारलं, नामदेवच अधिक का आवडतो? तेव्हा श्री महाराज म्हणाले, नामदेवाचं सर्व घरच नामाने भरलं होतं. त्याची दासी जनाबाई सुद्धा मोठी संत झाली. तसंच मला एकदा विचार आला, महाराजांची श्री ब्रह्मानंद महाराज, श्री आनंद सागर महाराज, डॉक्टर कुर्तकोटी, श्री भाऊसाहेब केतकर वगैरे मोठी मोठी भक्त मंडळी झाली. त्यातला आपल्याला आवडता कोण? माझ्या दृष्टीने तात्यासाहेब केतकर. कारण त्यांनी संसारात राहून परमार्थ साधला आणि विशेष म्हणजे त्यांच्या मुखाने श्री महाराज बोलले. संसारात राहून परमार्थ कसा करावा हे फक्त श्री महाराजांनीच सांगितलंय, असं कोणी इतर संतांनी सांगितलंय असं मला वाटत नाही. श्री महाराज म्हणालेत, ज्याला संसार नीट करता येत नाही त्याला परमार्थ करता येणार नाही. माझ्या माणसाने संसारात हयगय करू नये. श्रीराम. संत व डॉक्टर. शरीराचं स्वास्थ्य बिघडलं की आपण डॉक्टरकडे जातो, तसंच मनाचं स्वास्थ्य बिघडलं की संताकडे जावं. संत हे मनाचे डॉक्टर आहेत. श्रीराम. निवृत्ती. वयाची 70 वर्ष पुरी झाली की मेल्यासारखं जगावं व फक्त नामात राहावं. मनुष्याची आयुर्मर्यादा साधारण 70 वर्ष धरली तर 70 वर्षानंतर तरी आपण पूर्ण निवृत्त व्हावं, म्हणजेच मेल्यासारखं जगावं आणि फक्त नामासाठीच जगावं. श्रीराम. संत कसा ओळखावा? ज्याला बघितल्याबरोबर समाधान होतं, आनंद वाटतो, तो संत म्हणून ओळखावा अशी मी संतांची खूण ठरवली होती. पण पुढे काही अनुभवानंतर मी ही खूण बदलली आणि नवीन खूण अशी ठरवली, ज्याला बघितल्याबरोबर आपल्याला नाम घ्यावंसं वाटतं तो खरा संत. याविषयी मला 2 छान गोष्टी आठवतात. एका श्रीभक्तांनी एका चित्रकाराकडून श्री महाराजांचं छान तैलचित्र म्हणजे ऑइल पेंटिंग करून घेतलं आणि ते चित्र घरी लावलं. त्याला इच्छा झाली की हे चित्र महाराजांनी म्हणजे वाणीरूप महाराजांनी पाहावं आणि कसं काय झालंय, बरोबर झालं की नाही ते सांगावं. म्हणून त्यांनी एकदा श्री महाराजांना पेटीवर तशी विनंती केली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, ते चित्र पाहून तुला नाम घ्यावंसं वाटतं का? तुला नाम घ्यावंसं वाटत असेल तर चित्र बरोबर आहे, तसं वाटत नसलं तर चित्र बरोबर नाही. मी तिथे येऊन बघण्याची आवश्यकता नाही. याची नोंद म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे ही गोष्ट डॉक्टर अप्पासाहेब आठवले पुणे यांची आहे आणि त्यांनीच मला सांगितली आहे. दुसरी गोष्ट मालाड मठात श्री महाराजांचं मोठं चित्र आहे त्याबद्दल आहे. मी ही गोष्ट कोणाकडून तरी ऐकली आहे, पण गोष्ट छानच आहे. मुंबईचे एक श्रीभक्त श्री नागप्पांना कर्नाटकात भेटले. नागप्पा श्रींचे भक्त आणि त्यांनी श्री महाराजांना बघितलं होतं. त्या भक्तांनी नागप्पांना विचारलं, तुम्ही श्री महाराजांना प्रत्यक्ष बघितलं होतं तर मला सांगा की मालाड मठात महाराजांचं जे चित्र आहे तसेच श्री महाराज दिसायला होते का? नागप्पा म्हणाले, हो, श्री महाराज तसेच दिसत होते. ते चित्र हुबेहूब श्री महाराजांचंच आहे. ते श्रीभक्त परत मालाड मठात आले तेव्हा त्यांनी ही गोष्ट बाबा बेलसरेंना सांगितली. तेव्हा ती बाबा म्हणाले, पण नागप्पा मालाडला कधीच आले नव्हते. मग नागप्पांनी असं कसं सांगितलं? तेव्हा बाबा म्हणाले, ते तू त्यांनाच विचार. ते श्रीभक्त जेव्हा पुन्हा नागप्पांना भेटले तेव्हा त्यांनी नागप्पांना विचारलं, तुम्ही कधी मालाडला गेला नव्हतात तर तेथील चित्र श्री महाराजांच्या सारखंच आहे हे कसं सांगितलं? तेव्हा नागप्पा म्हणाले, ज्या अर्थी मालाडला खूप नामस्मरण होत आहे त्या अर्थी तेथील चित्र श्री महाराजांचंच असलं पाहिजे यात शंका नाही. ज्यांना पाहिल्याबरोबर नाम घ्यावंसे वाटते ते संत हे असे आहे. श्रीराम. भगवंताचे विविध स्वरूप. माणसाने कपडे बदलले तरी माणूस बदलत नाही, माणूस तोच राहतो. त्याचप्रमाणे भगवंतांनी विविध अवतार घेतले, स्वरूप बदलले
तरी भगवंत तोच असतो. श्रीराम. ज्ञान आणि भक्ती काय श्रेष्ठ? तर ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. ज्ञानाने समजतं, पण भक्तीने अनुभवता येतं. उदाहरणार्थ, श्रीखंड कसं करावं हे समजलं, पण ते चाखायलाच मिळालं नाही, हे ज्ञान. श्रीखंड कसं करावं हे समजलं नाही, पण श्रीखंड चाखायला मिळालं ही भक्ती. श्रीखंड खाण्यात जो आनंद आहे, तो श्रीखंड कसं करावं हे समजण्यात नाही. श्रीराम. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.